झी 24 तास एक पाऊल पुढे. मतांसाठी पुढचं पाऊल. यूपीए सरकारनं त्यांची बहुचर्चित अशी अन्न सुरक्षा विधेयक सध्या राष्ट्रपतींकडे पाठवायची पूर्ण तयारी केलेली आहे आणि त्यातून उद्भवणारे अनेक प्रश्न, अनेक समस्या, समोर असणारी संधी आणि त्याहीपेक्षा सुद्धा त्यातनं असणारं राजकारण, त्याच्याही पलीकडे असणारी अंमलबजावणीची आव्हानं, या अंमलबजावणीवर आता आपण चर्चा करणार आहोत. बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून अंमलबजावणीची नेमकी आव्हानं काय असणार आहेत. आपण पाहतोय देशातील गरिबांची यादी सरकारकडे असणं अपेक्षित आहे. ती यादी आत्ता सरकारकडे नाही हे उघड आहे. धान्य गोळा करणाऱ्या संस्था, धान्य गिरण्या, रेशनची दुकानं यांच्या सगळ्यांच्या संगणकीकरणाची गरज आहे. त्याचं कॉम्प्युटरायझेशन झालेलं नाही. योजना लागू करण्यासाठी 1 ते 1.25 लाख कोटीच्या अनुदानाची आवश्यकता आहे. तेवढे पैसे आत्ता नाहीत. आत्ता फक्त 10,000 कोटी रुपयांची तरतूद आहे. त्यामध्ये हे संगणकीकरण करणं शक्य नाही. 85 कोटी लोकसंख्येसाठी साधारणतः 7 कोटी 40 लाख टन धान्य खरेदीची गरज आहे आणि देशात 19 कोटी टन धान्य म्हणजेच गहू तांदूळ पिकतो. या सगळ्यासाठी पुरेशी कोठारं, दळणवळणाच्या अभावामुळे 35 ते 40% धान्य सडून वाया जातं. या अंमलबजावणीत एखाद वर्षी आलेल्या दुष्काळाचंही प्रचंड मोठं आव्हान असणार आहे. आपण पाहिलं ग्राफिक्सच्या माध्यमातून की याच्या अंमलबजावणीमध्ये किती प्रचंड मोठ्या प्रमाणात आव्हानं निर्माण होणार आहेत. ती आव्हानं पेलायला काँग्रेसचं सरकार आणि त्यांची व्यवस्था पुरेशी सक्षम आहे का? डॉक्टर महाजन, मला सांगा, गरिबांची यादी आपल्याकडे नाही, दळणवळणाची साधनं आपल्याकडे नाहीत, साठवणुकीची साधनं आपल्याकडे नाहीत, दरवर्षी 35% धान्य वाया जातं, सुप्रीम कोर्टाची चपराक आपल्याला मिळते. सांगा, आपण याची अंमलबजावणी कशी करणार आहोत? का पुन्हा हा निवडणुकीच्या घोषणांचा एक बागुलबोळच ठरणार? दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबांची पाहणी करून त्यांची यादी करण्याचं प्राथमिक काम राज्य सरकार करतात आणि या सर्व याद्यांचं एकत्रीकरण करण्याचं काम हे नियोजन आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकार करतं. ती प्रक्रिया सध्या चालू आहे. काही राज्यात ती पूर्ण झाली आहे, काही राज्यात ती चालू आहे. अर्थसंकल्पातल्या तरतुदीविषयी जर सांगायचं झालं तर 1.25 लाख कोटी रुपये हा 1 वर्षासाठी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी येणाऱ्या खर्चाचा आकडा आहे. अजून हा कायदा झालेला नाही, त्यामुळे त्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न नाही. पण जेव्हा अंमलबजावणी सुरू होईल तेव्हा सुरुवातीची प्रोव्हिजन म्हणून 10,000 कोटी रुपये या वर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली आहे. या वर्षी ऑर्डिनन्स निघाल्यानंतर तो कायदा अंमलबजावणीला सुरुवात होईल तशी व्होटर अकाउंट किंवा ॲडिशनल सप्लिमेंटरी डिमांड किंवा पुढच्या वर्षीचं बजेट याच्यातून ती तरतूद येऊ शकते. त्याच्यात अवघड असं काहीच नाही. ज्या देशाचं 12 लाख कोटी रुपयांचं दर वर्षाचं बजेट असतं त्या देशामध्ये 1.25 लाख कोटी रुपये या योजनेसाठी काढून ठेवणं ही अजिबात अवघड गोष्ट नाही, असाध्य गोष्ट नाही. कष्टसाध्य आहे असं फार तर म्हणावं, पण खरं म्हणजे ती कष्टसाध्य सुद्धा नाही. कारण 12 लाख कोटींपैकी 1.25 लाख कोटी बाजूला काढणं या योजनेसाठी यात अवघड काही नाही. प्रश्न अंमलबजावणीचा आहे आणि तो बरोबर आहे. कारण ही अंमलबजावणी राज्य सरकारांच्याकडे असलेल्या यंत्रणेमार्फत होणार आहे. त्यामुळे त्याच्यासाठी काही दक्षता घ्यावी लागेल. जसं संगणकीकरण आपण म्हणालात तसं, किंवा फॉरवर्ड लिंकेजेस, बॅकवर्ड सपोर्ट, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कराव्या लागतील. शिवाय काही राज्य असं म्हणतात की ट्रान्सपोर्टचा खर्च आम्ही नाही उचलणार, तुम्ही अनुदान द्या. अशाही काही गोष्टी ऐनवेळी येणार आहेत. त्या सगळ्या अनुभवावरनं त्याच्यावर ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये सुधारणा आणि त्याच्यामध्ये ॲडिशनल तरतुदी किंवा या तरतुदींचा रिव्ह्यू हे सगळं करता येईल. पण पहिल्यांदा हा कायदा अंमलात तर येऊ द्या. बरोबर आहे, हा कायदा अंमलात येऊ द्या, याच्याविषयी काही दुमत. बरोबर आहे रत्नाकर महाजन, कायदा अंमलात येण्याविषयी आता कोणाचं दुमत असायचं काही कारण नाही, परंतु त्यातल्या तरतुदीविषयी आणि त्याच्या अंमलबजावणीशी प्रॉब्लेम आहे. त्याच विषयावर मी जातो डॉक्टर बुधाजीराव मुळीक यांच्याकडे. डॉक्टर बुधाजीराव मुळीक, सध्याच्या रेशनिंग सिस्टीम मधनं ही योजना राबवली जाणार आहे. मला तुम्ही सांगा, ग्रामीण एकूण सगळ्या अर्थव्यवस्थेचे आपण अभ्यासक आहात, ग्रामीण व्यवस्थेमध्ये आत्ताची जी ही सगळी रेशनिंगची ऑफिसेस आहेत ती कशी चालतात तुम्हाला माहिती आहे, त्याच्या मार्फत हे चालू शकणार आहे असं वाटतं आपल्याला?
नाही, एक बरं पहिलं मी असं करतो की मगाशी आपण म्हणालो तो मालावी देश होता, कारण तिथे गेलो होतो मी. जगातला एक अतिशय देश आहे. दुसरा भाग आहे की जगामधली ही सर्वात मोठी योजना आहे बरं का, जगामधली. हो, कारण एवढ्या मोठ्या 81 कोटी पॉप्युलेशनला कोणी दिलेलं नाही. आता तिसरा जो भाग तुम्ही आला तर त्याच्या अगोदर एक मला सांगायचं बरं का, याच्यावर अजून एक अध्यादेश सरकारने जर काढला की शेतकऱ्यांना शेतमालाच्या प्रत्येक उत्पादना आधारित किंमत ही कायद्यानं देण्यात यावी, शेतीला मिनिमम एक तरी पाणी पिकाला असावं, तर मला अतिशय आनंद होईल. तो पैसे कुठून येतात हा सरकारचा भाग आहे. कारण बुधाजीराव मुळीक, मला असं वाटतं बुधाजीराव मुळीक कदाचित निवडणुकीच्या आधी ही घोषणा केली जाईल, कारण त्याच्यात मतांचा फार मोठा जोगवा मागता येणार आहे. बोला. नाही, एक मिनिट आपण जे म्हणाला ना त्याची यंत्रणा क्रमे तुम्ही दाखवलं ते राज्य पातळीवरून कशी असावी त्यांनी यंत्रणा दिलेली आहे. आता त्याची यादी आहे की नाही, अति गरिबाची BPL APL हा एक भाग. नंतर सध्याचे रेस्टिंग धारक आहेत. आणि सध्या सर्वात मोठा फरक कुणाला होईल माहिती आहे काय, त्या होलसेल व्यापाऱ्यांना फरक फार मोठा होईल की अग्रिकल्चर, कारण धान्य विकणारे होते त्यांना, कारण त्यांना यातनं काही होणार नाही आहे. आता एक भाग असा आहे की ही यंत्रणा राबवायला वेळ लागणार निश्चितपणे, पण हा इंटेन्शन आहे असं म्हणतो मी. इच्छा केली व्यक्त एका रात्रीत मला वाटत नाही. आणि तो खरंच कठीण काम आहे, यंत्रणा पण कठीण काम आहे. त्यांनी म्हटलं आहे 5,000 दंडापासून बरंचसं मी डिटेल त्याचं बघितलं, पण हे निश्चित आहे. आता तुम्ही टायटल असं दिलं आहे की हे मतासाठी एक असं काहीतरी टायटल दिलेलं आहे आपण. आता असं आहे की राजकारण सगळेच करतात, प्रत्येक गोष्ट सगळेच करतात. मग हायवे असो नाही तर मग कृष्णा खोऱ्याचा असो, जे काही महामंडळ किंवा आता ही योजना, पण यातल्या अंमलबजावणीमध्ये प्रॉब्लेम असतील असे डॉक्टर बुधाजीराव मुळीक यांचं म्हणणं आहे. कार्यक्रमाची वेळ संपत आली, शेवटी मी जातोय श्याम जाजू यांच्याकडे. श्याम जाजू, सरकारने किमान एक इच्छा व्यक्त केलेली आहे, त्यात काही अंमलबजावणीमधली आव्हानं असू शकतील. डॉक्टर रत्नाकर महाजन म्हणतात त्याप्रमाणे समोरासमोर बसून त्या आव्हानांवर चर्चा करता येईल, काही तरतुदी बदलता येऊ शकतील. अशा प्रकारच्या गोष्टीला सरकार तयार असताना प्रत्येक गोष्ट संसद बंद करून अथवा रस्त्यावर नेऊनच हा प्रश्न सुटला पाहिजे असं आपल्याला काय वाटतं? या कार्यक्रमाचा शेवट करताना तुमच्या पक्षाचे आक्षेप आणि भूमिका काय सांगाल? अपुऱ्या तयारीनिशी एक चांगल्या योजनेचं मातेरं करण्याचं श्रेय याच्यातून काँग्रेसला मिळणार आहे. काँग्रेसने जशी याही पूर्वी घोषणा केली होती 100 दिवसात महागाई कमी करणार होतं हे सरकार, आज महागाईचं काय झालेलं आहे सगळ्या देशामध्ये जाणतायत लोक. त्यामुळे आणि जर खरंच यांना चर्चा करायची असती, यातल्या त्रुटी कमी करायच्या असत्या, तर त्यांनी पार्लमेंटचा दम धरला असता. या महिन्यात पार्लमेंट होत आहे, विरोधी पक्षांनी त्यांना म्हणलं होतं की याच्यात चर्चा करा. डाव्या पक्षांनी सगळ्यांनी विरोध केलाय, राज्य सरकार विरोध करतायत आणि याची योजना एक्झिक्यूट व्हायची राज्याच्या माध्यमातून. ज्यांची तयारी नाही हे सगळं करण्याची, तरी केंद्र सरकार, आता UPA सरकार आणि हे काँग्रेस केवळ मतांच्या राजकारणासाठी हे करतंय. आणि यात मोठा रोल शरद पवारांचा सुद्धा याला विरोध होता, पण त्यालाही स्वतःच्या प्रेस्टिजसाठी सोनिया गांधींनी नमवून त्यांची याला नाराजीने का होईना त्यांनी संमती घेतलेली आहे, जे कृषी मंत्री आहेत या देशाचे. त्यामुळे अपुऱ्या तयारीशी ही योजना यशस्वी होऊ शकत नाही. ही योजना यशस्वी होऊ शकत नाही असं भारतीय जनता पक्षाचं स्पष्ट म्हणणं आहे. डॉक्टर रत्नाकर महाजन, वेळ अतिशय थोड्या 30 सेकंदात सांगा, ही योजना यशस्वी होऊ शकत नाही असं म्हणतायत? नाही, दोनच गोष्टी. एक तर 14 राज्यांनी ही योजना अंमलात आणण्याची तयारी दाखवलेली आहे, त्यामुळे राज्य सरकारांचा विरोध आहे. हा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा जो अध्यादेश आहे तो मंत्रिमंडळानं एकमतानं संमत केलेला आहे. शरद पवार जे म्हणतात त्याची चर्चा संसदेमध्ये अजूनही होऊ शकते, याचा अर्थ ते या योजनेच्या विरोधात आहे असं होऊ शकत नाही. अगदी बरोबर. या योजनेवर रत्नाकर महाजन अतिशय बरोबर आहे की या योजनेच्या अंमलबजावणीविषयी, त्यातल्या काही तरतुदींविषयी चर्चा होऊ शकते, परंतु एक गोष्ट मात्र नक्की की ही एक जगातली प्रचंड मोठी अशा स्वरूपाची जगडव्याळ योजना आहे. त्यातले सर्वच पैलू आता आम्हाला आपल्या समोर आणता आले असतील असा आमचा दावा नाही, परंतु या योजनेचा काही भाग आम्ही आपल्या समोर नक्की आणू शकलो. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही एक प्रश्न विचारला होता जनमताचा कौल आजमावण्यासाठी. तो रोखठोकचा प्रश्न काय होता बघूया. अन्न सुरक्षा विधेयक ही UPAची राजकीय खेळी आहे का? होय असं 94% लोक म्हणतायत, होय तर नाही असं जवळपास 6% लोक म्हणतायत. लोकांनाही यातली मतपेटीचं राजकारण कळतंय, धान्याच्या आडून येणाऱ्या मतपेटीचं राजकारण.
ते जरी असलं तरी काही का होईना किमान काँग्रेसनं एक इच्छाशक्ती दाखवली. 2009च्या निवडणुका जिंकून येताना जे तुम्हाला आश्वासन दिलेलं होतं ते आश्वासन पूर्ण करण्याची शेवटच्या क्षणी का होईना काँग्रेसला बुद्धी झालेली आहे, त्याकरता घाई झालेली आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा त्यातल्या अंमलबजावणींची त्यांना जाणीव आहे. एवढं मात्र नक्की आता म्हणावं असं वाटतं. त्या अंमलबजावणीमध्ये भ्रष्टाचार नसेल का, हा जो श्याम जाधवचा मुद्दा आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा बुधाजीराव मुळीकांनी जो त्यातल्या शेतीमालाच्या भावाचा मुद्दा काढला तोही अत्यंत महत्वाचा आहे. या चांगल्या योजनेचं मातेर होऊ नये याकरता भारतीय जनता पक्षाने काही ठोस भूमिका घेऊन त्यावर आक्रमक होणं अतिशय गरजेचं आहे. त्याचप्रमाणे या योजनेचं स्वागत करताना विरोधी पक्षांच्या सूचनांचंही स्वागत काँग्रेसनं केलं पाहिजे. या सगळ्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल तिन्ही मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.